सौर ऊर्जा वापरातून वीज बिल बचत करण्याचा पुणे महानगरपालिकेचा उत्तम उपक्रम सध्या अडचणीच्या भोवऱ्यात सापडला. महापालिकेच्या वार्षिक वीज बिल खर्च तब्बल 250 कोटी रुपयांवर गेला. म्हणूनच सौर ऊर्जा प्रकल्पांवर भर दिला गेला. आजपर्यंत 20 ठिकाणी प्रकल्प बसवण्यात आले, ज्यातून 0.85 मेगावॉटची वीज तयार. आता आणखी 19 ठिकाणी आणि 6 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रावर प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते. एकूण 4.6 मेगावॉट पेक्षा जास्त उत्पादन अपेक्षित होते. पण महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने अलीकडे नियम बदलले. सौर ऊर्जेचा उपयोग संध्याकाळी 5 ते रात्री 12 दरम्यान ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे या काळात निर्माण झालेली वीज वाया जाणार. याचा परिणाम म्हणजे महापालिकेला आर्थिक नुकसान होणार आहे, ज्यामुळे महापालिकेने आता थांबा आणि विचार करा अशी भूमिका घेतली आहे. सौर प्रकल्प फायदेशीर राहतील का? खर्च आणि लाभ याच्या नव्याने विश्लेषण सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी स्पष्ट केले, सध्याच्या नियमांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच पुढचं पाऊल ठेवण्यात येईल. म्हणजे सौर ऊर्जेचं भवितव्य आता नियमांच्या सावलीत उभं आहे. या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. न्यूज.सिद्धी मी अंशुभाष.